9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 त्रिकोण। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूयात त्रिकोणाची मध्यगा व यावर आधारित प्रमेय। आता त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय? तर त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा होय। आता आकृतीमध्ये बघा, त्रिकोणाचं नाव काय आहे? त्रिकोण ABC। त्रिकोणाचा शिरोबिंदू आपण A घेतला आणि A या शिरोबिंदूच्या समोरील बाजू म्हणजे कोणती येते बघा? BC। आणि बिंदू D हा बाजू BCचा मध्यबिंदू आहे, म्हणून AD ही त्रिकोण ABC ची एक मध्यगा आहे। म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू A आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू D यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे रेख AD ही त्रिकोण ABC ची एक मध्यगा आहे। या पद्धतीने आपण त्रिकोणाला किती मध्यगा काढू शकतो? तर आपल्याला त्रिकोणाला 3 मध्यगा काढता येऊ शकतात। यानंतर आपण काटकोन त्रिकोण व कर्णाच्या मध्यकेचा गुणधर्म याविषयीचा प्रमेय आणि त्याची सिद्धता अभ्यासूयात। प्रमेयाचे विधान काय आहे बघा? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी कर्णाच्या निम्मी असते, हे आपल्याला प्रमेयाचं विधान दिलेलं आहे। यामध्ये काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची, इथपर्यंतचा भाग हा काय आहे? पक्ष आहे, आणि ही मध्यकेची लांबी जी आहे ती कर्णाच्या निम्मी असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आता हेच आपण पक्ष आणि साध्य कसं लिहूयात बघा? त्या अगोदर आपण आकृती कशी काढायची ते पाहूयात। काटकोन त्रिकोणात, म्हणून काटकोन त्रिकोण काढला कोणता? ABC। या ठिकाणी B हा कोन 90 अंशाचा आहे। त्यानंतर रेख BD या ठिकाणी मध्यगा आहे। आता पक्ष लिहूयात। काटकोन त्रिकोण ABC मध्ये रेख BD ही मध्यगा आहे। कर्णावर काढलेली मध्यगा आहे। साध्य कसं लिहिता येईल? तर मध्यकेची लांबी कर्णाच्या निम्मी असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मध्यकेची लांबी म्हणजेच कोण? BD बरोबर निम्मी असते, म्हणून 1/2 कोणाच्या? कर्णाच्या। मग कर्ण कोण आहे? AC, म्हणून BD बरोबर 1/2 AC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। यानंतर रचना काय केली आहे बघा आपण? किरण BD वर बिंदू E असा घेतला की BDE हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत, आणि लेंथ BD म्हणजे BDची लांबी समान आहे लेंथ DE। म्हणजेच काय? BDची लांबी आणि DEची लांबी समान आहे, याचाच अर्थ BD आणि DE एकरूप आहेत। त्यामुळे BDला एकरूप कोण आहे? DE। त्याचप्रमाणे रेख EC काढला, बिंदू E आणि C जोडला, रेख EC काढला। आता रचना लिहूयात। किरण BD वर E बिंदू असा घेतला की BDE एकरेषीय आहेत, आणि लेंथ BD आणि लेंथ DE समान आहे। त्याचबरोबर आणखीन काय रचना केली आपण? रेख EC काढला,
रेख EC काढला. या पद्धतीने आपल्याला रचना लिहिता येईल. आता सिद्धता बघा. सिद्धतेमध्ये त्रिकोण ADB व त्रिकोण CDE मध्ये आकृतीमध्ये बघा, त्रिकोण ADB व त्रिकोण CDE या दोन त्रिकोणांमध्ये बघा, रेख AD एकरूप रेख CD. या ठिकाणी AD आणि CD हे दोनही रेषाखंड कसे आहेत? एकरूप आहेत. कारण काय सांगता येईल आपल्याला की पक्षमध्ये काय दिलेले आहे? BD मध्यगा आहे आणि मध्यगा याचा अर्थ D हा ACचा मध्यबिंदू आहे. म्हणून या ठिकाणी कारण लिहूयात आपण पक्ष. त्यानंतर कोण ADB एकरूप कोण CDE. ADB एकरूप कोण CDE. या कोणाला हा कोण एकरूप होणार. कारण काय लिहिता येईल? विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. रेख BD एकरूप रेख कोणती येईल बघा? BDला एकरूप कोण आहे? D. रेख BD एकरूप रेख DE. आणि या ठिकाणी कारण काय लिहिता येईल आपल्याला? आपण तशी रचना केलेली आहे म्हणून कारण लिहूयात रचना. म्हणून त्रिकोण ADB एकरूप त्रिकोण CDE. कारण बघा काय कारण सांगता येईल? बाजू कोण बाजू म्हणजेच बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. जर दोन त्रिकोण हे एकरूप आहेत तर संगत घटक बघा, ABला एकरूप बाजू काय होऊ शकते? EC. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल? रेख AB एकरूप रेख EC. कारण आत्ता जे आपण दोन त्रिकोण एकरूप दाखवले त्या एकरूप त्रिकोणांच्या या दोनही बाजू कशा आहेत? संगत बाजू आहेत. याला विधान क्रमांक आपण देऊया 1 आणि कारण लिहूयात काय? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू किंवा भुजा. म्हणून ह्या दोन बाजू काय झाल्या? एकरूप झाल्या. त्याचप्रमाणे बघा आता कोण BAD एकरूप कोण ECD. BAD म्हणजे हा कोण आहे आणि ECD हा कोण आहे. हे दोनही कोण काय एकरूप आहेत? कारण हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. या ठिकाणी कारण काय लिहिता येईल आपल्याला? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोण काय असतात? एकरूप असतात. जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तर यामध्ये आता जे आपण दोन कोण एकरूप दाखवले ते दोनही कोण बघा आपल्याला व्युत्क्रम कोण आहेत असे दिसत आहेत. म्हणून किंवा असं लिहू शकतो, परंतु हे व्युत्क्रम कोण आहेत. आता जे आपण दोन कोण एकरूप दाखवले ते व्युत्क्रम कोण आहेत. मग जर A आणि C, BAD आणि ECD हे दोन कोण व्युत्क्रम कोण आहेत तर AB रेषा AB आणि रेषा EC समांतर आहेत. म्हणून रेषा किंवा रेख लिहिलं तरी चालेल AB
समांतर रेषा EC, कारण व्युत्क्रम कोन कसोटी. आता आकृतीमध्ये बघा, रेषा AB आणि रेषा EC, आपण या दोनही रेख AB आणि EC समांतर दाखवलेले आहेत. मग ABC म्हणजे B हा कोन आणि ECB म्हणजे पूर्ण C हा कोन, हे दोनही कोन काय होतील, आंतरकोन होतील ना. बघा ABC आणि ECB हा पूर्ण कोन, हे दोनही कोन काय होतील, आंतरकोन होतील. आणि आंतरकोन कसे असतात, पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन ABC अधिक कोन ECB बरोबर 180 अंश, कारण लिहूयात आंतरकोन. ABCचं माप किती अंश आहे बघा, तर काटकोन त्रिकोण ABC मध्ये B हा कोन 90 अंशाचा आहे, त्यामुळे कोन ABC बरोबर 90 अंश अधिक कोन ECB बरोबर 180, त्यामुळे कोन ACBचं माप किती येईल बघा, 180 वजा 90 म्हणजेच कोन ECB बरोबर 90 अंश. या विधानाला आपण नंबर देऊयात 2. आता त्रिकोण ABC व त्रिकोण ECB मध्ये बघा, रेख AB एकरूप रेख EC, कारण आपण विधान 1 मध्ये सिद्ध केलेलं आहे की रेख AB एकरूप रेख EC. त्यानंतर कोन ABC एकरूप कोन ECB, कारण विधान क्रमांक 2 मध्ये आपण दाखवलेलं आहे की ECBचं माप किती आहे, 90 अंश आहे, आणि ABC सुद्धा काय आहे, 90 अंश आहे, म्हणजे दोन्हीही प्रत्येकी काटकोन आहेत, म्हणजे प्रत्येकी 90 अंश आहेत. म्हणून हे दोनही कोन काय झाले, एकरूप झाले. आता रेख BC एकरूप रेख काय मिळेल बघा, BC, कारण ABC या त्रिकोणाची बाजूसुद्धा BC आहे आणि ECB या त्रिकोणाची सुद्धा BC ही बाजू आहे, म्हणजे दोनही त्रिकोणांमध्ये ती सामायिक बाजू आहे. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण ECB कोणती कसोटी येईल बघा, बाजू कोन बाजू, म्हणजेच बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण हे एकरूप झाले. आता दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटक एकरूप असतात. त्यापैकी आपण एक संगत घटक घेऊया, बाजू घटक. AC ला एकरूप आपण घेऊयात BE, म्हणून रेख AC एकरूप रेख BE, आणि या ठिकाणी कारण काय लिहिता येईल, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणून संगत बाजू एकरूप आहेत. आता साध्यमध्ये बघा, आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, BD बरोबर 1/2 AC. मग आता BD बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, तर BD बरोबर 1/2 B. या ठिकाणी कारण काय देता येईल, तर आपण रचनाच तशी केलेली आहे की BD आणि DE दोन्ही समान आहेत. BD जेवढा आहे तेवढाच DE आपण पुढे वाढवला होता. याचाच अर्थ D हा BEचा सुद्धा मध्यबिंदू आहे, म्हणजेच BD बरोबर 1/2 B. म्हणून BD बरोबर 1/2. आता बघा, रेख AC एकरूप रेख BE आहे, म्हणजे AC आणि BE समान आहेत. मग या ठिकाणी आपल्याला BD बरोबर 1/2 BEच्या ऐवजी AC लिहिता येऊ शकतं,
म्हणून बी डी बरोबर 1/2 AC. आणि हेच आपलं बघा साध्य आहे. बी डी बरोबर 1/2 AC. याचा अर्थ काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली जी मध्यगा आहे बी डी ती कर्णाच्या निम्मी असते. हा प्रमेय परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याचबरोबर प्रमेयावर आधारित उदाहरणे आपल्याला पुढे सोडवायची आहेत. तेव्हा हा प्रमेय लक्षात ठेवा, म्हणजे प्रमेयाचे विधान लक्षात ठेवा. त्याचबरोबर सिद्धतासुद्धा व्यवस्थित अभ्यासा. थँक्यू.